खासदार निलेश लंके यांच्यासारखा खासदार होणे नाही। संसदेमध्ये आपली भूमिका बजावत असताना देखील आपल्या मतदारसंघामध्ये काय घडतंय याकडे बारकाईने लक्ष देणारा खासदार म्हणजेच निलेश लंके। घडलं असं 10 फेब्रुवारीला काही संतप्त लोकांनी पीडब्ल्यूडीच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं। त्याचं कारणही असंच होतं। बंडू गणपत भवर यांचा अपघाती मृत्यू झाला। या भीषण अपघातामध्ये 2 हॉटेल 3 दुचाकीचं मोठं नुकसान झालं आणि या घटनेमुळे तिथल्या नागरिकांचा संयम तुटला। छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाट ते पांढरी पूल हा 4 किलोमीटरचा रस्ता अपघातग्रस्त भाग नेहमीच लोकांचे जीव घेतो। हा मृत्यूचा सापळा बनत चालला आणि म्हणूनच लोकांनी या विरोधात आंदोलन छेडलं। या भागात दरवर्षी 10 पेक्षा अधिक लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो। तसेच अनेक दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक यांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होतं। वेगानं जाणाऱ्या वाहनांमुळे आणि खराब रस्त्यांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेत। नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन केलं पण कोणतीच कारवाई झाली नाही। या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांनी अनेक वेळा निवेदनं दिली, आंदोलनही केली, मात्र प्रशासनाने दुर्लक्षच केलं। मात्र बंडू भवर यांच्या मृत्यूनंतर संतप्त जमावानं 10 फेब्रुवारीला थेट पीडब्ल्यूडीचं कार्यालय गाठलं आणि त्यासमोरच ठिय्या मांडला। या घटनेची माहिती नगरसेवक योगीराज गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कळताच त्यांनी पीडब्ल्यूडी समोर सुरू असणाऱ्या उपोषणाला भेट दिली। सद्य परिस्थिती खासदार निलेश लंके यांना सांगितली। यावेळी खासदार निलेश लंके यांनी संसदेमध्ये अधिवेशनात असताना देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत यांची भेट घेत या परिस्थितीवरती संभाषण केलं। जनतेच्या समस्येला प्राधान्य देत त्यांनी त्वरित व्हिडिओ कॉलद्वारे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। 4 किलोमीटर पट्ट्यात तातडीनं वेग कमी करणारे स्पीड ब्रेकर, मार्गदर्शक फलक लावले जातील। या भागात अपघात प्रवण झोन घोषित करून सुरक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील। स्पीड कॅमेरे, अपघात टाळण्यासाठी आवश्यक चिन्हे, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल। तसेच या सगळ्या गोष्टी बंडू भवर यांच्या दशक्रियाविधीच्या आधी पहिल्या टप्प्यातील कामं पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी प्रशासनाने दिलं। खासदार निलेश लंके दिल्लीमध्ये असताना देखील मतदारांच्या समस्येसाठी किती तत्पर आहेत याचं हे उदाहरण आहे। दिल्लीतील संसद अधिवेशनात असतानाही खासदार निलेश लंके यांनी तातडीनं ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली। प्रशासनाला त्वरित कृती करण्यासाठी भाग पाडलं। यामुळे जनतेला दिलासा मिळाला। प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। या उपोषणामध्ये आदिनाथ कळे, सोमनाथ हरेर, सतीश थोरात, बाबाभाई निजाम शेख, भीमराव आहेर, परळहाद भिसेकाका, भारत माता भळेकर, हरिभाऊ दरडाले, अरुण सासे, भीमराज मोकाटे, कैलास पाथरे, संतोष पाथरे, एस.बी. शेटे, आबासाहेब लोखंडे, माऊली जारे, शशिकांत वाघ, जालिंदर थेरे, बद्रीनाथ खंडागळे, बाबासाहेब खंडागळे, रावसाहेब कळे पाटील, बाळासाहेब कळे, संतोष बोरुडे व इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। लोकांसाठी सदैव तत्पर, निर्णयक्षम आणि धडाडीचं नेतृत्व खासदार निलेश लंके। मतदारसंघातील जनतेच्या प्रत्येक समस्येला तातडीने प्रतिसाद देणारा, संसदेत असून देखील लोकांसाठी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून का होईना मात्र उपलब्ध होणारा असा खासदार पुन्हा होणे नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18 नगर। तर त्यांच्या ओपिनियन पण घेतलं आणि माझे जे इनपुट्स होते ते सर्व इनपुट्स दिले त्यांना आणि त्याप्रमाणे आता एक प्रपोजल तयार करतोय। सर आपल्याला आहे, फ्री आहेत तेवढे 5 मिनिटं डिटेल बोलता येईल मला असं। तर त्या प्रपोजलमध्ये आपला घाट जिथे सुरू होतोय इमामपूर पासून तर पांढरे पूल पर्यंत 4 किलोमीटरची लांबी येते इथे। तर हा ऍक्सिडेंट स्पॉट न म्हणता ऍक्सिडेंट झोन म्हणून मी कन्सिडर केलाय त्या प्रपोजल।